तर आपल्याला आता इथं ही ब्रास जे पार्ट नंबर 2 ब्रास म्हणजे काय एक सर्क्युलर ब्रास आहे ते आपल्याला आता ड्रॉ करायचं आहे किंवा त्याचं 3D मॉडेल बनवायचं आहे. तर 3D मॉडेल बनवताना बघा तर इथं असेंब्ली ड्रॉइंग जे आहे ती दाखवले बघा. हे काय ब्रास आहे बघा. हे ब्रासचं जे हे तर ते बनवायचं ते कसं सर्क्युलर शेप आहे सर्क्युलर शेपचं आहे बरोबर. आपण ते रिवॉल्व कमांडनी पण काढू शकतो किंवा 1 बाय 1 ही जी सर्कल दिसते बघा इथं 64चं एक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 48चं आहे आणि मधलं जे सेंटरचं जे आहे तर त्याचं इथं सेक्शन व्ह्यू दिलेलं आहे बघा. ह्याचं हे किती आहे 32चं आहे. म्हणजे हे 3 सर्कल आहे आणि ते 1 बाय 1 आपण काय करू शकतो एक्सक्लूड पण करू शकतो किंवा त्याला आपण ड्रॉ करू शकतो बघा. इथं हे जे हे सेंटरचं जे होल आहे हे 32चं आहे बट त्याच्यामध्ये इन बिटवीन बघा एक 44चं आहे. तर मग अशा प्रकारे तुम्ही 4 होल काढू शकता 32, 44 आणि नेक्स्ट कोणतं आहे 64. तर असे 4 होल ॲट अ टाईम काढून त्यांना वेगवेगळ्या वेळेस एक्सक्लूड पण करू शकता किंवा अदरवाईज तुम्ही त्याला काय करू शकता आपलं जे सेक्शन व्ह्यू राहतो ते सेक्शन व्ह्यू ड्रॉ करायचा. म्हणजे बघा हा एवढा जो व्ह्यू आहे हा ड्रॉ करायचा असं दिसतो ना हा. आणि हा सेक्शन व्ह्यू ड्रॉ करून काय करायचं त्याला एक्सक्लूड करायचं. एक्सक्लूड नाही रिवॉल्व करायचं. रिवॉल्व केल्यानंतर ऑटोमॅटिक काय होणार आपलं जे पार्ट आहे तो रेडी होणार. आणि त्याच्यानंतर ना बघा त्याच्यामध्ये एक होल इथं हे जे दिसतंय ना हे वरच्या बाजूने इथं काय ऑइल होल आहे त्याचं 4 mm डायमीटर आहे. आणि त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा इथं खालच्या बाजूला काहीतरी फीचर दाखवलं आहे. त्याचं साईज दिलेली आहे त्यांनी 8 बाय 8 पण त्याचं इथं काही त्यांनी असं सर्क्युलरच आहे का ते सांगितलेलं नाही. तर बघा पण इथं 3D मॉडेलमध्ये जे दिसतं इथं 3Dमध्ये तर हे सर्क्युलर वाटतं आहे. तर ठीक आहे मग आपण ते काय करू सर्क्युलर ड्रॉ करू कारण की त्याच्यामध्ये हे कुठं बसणार आहे बघा त्याचं कुठं आहे याच्यामध्ये इथं त्याची असेंब्ली होणार आहे. आणि हा जो पार्ट आहे हा काय आहे सर्क्युलर आहे बरोबर आहे की नाही. तर मग हा पण कसा असणार सर्क्युलर असणार बट इथं हा पण कसं असणार आहे सर्क्युलर असणार आहे. बट इथं काय आहे की देताना त्यांनी 2D ड्रॉइंगमध्ये असं काही दिलेलं नाही की इथं हे डायमीटरच आहे बघा नुसतं त्यांनी 8 दाखवलं आहे. तर या 8चं मिनिंग असं पण होऊ शकतो की हा काय एक स्क्वेअर शेपचा असं 8 बाय 8चं बट ॲक्च्युली ते काही सर्क्युलर शेपचं आहे. कारण की इथं आपल्याला असेंब्लीवरून समजतं आहे की इथली जो जिथं जे असेंबल होणार आहे तिथं काय आहे की सर्क्युलर शेपचं दिलेलं आहे बॉडी पार्टमध्ये. तर मग ते ऑब्वियसली सर्क्युलर शेपचंच असणार. म्हणजे इथं देताना प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल की आपल्याने काय केलं नाही असं फायदेलं नाही बरोबर. त्याची डेप्थ पण किती आहे 8 आहे आणि डायमीटर पण किती आहे 8 आहे. तर ठीक आहे मग आपण आता याला ड्रॉ करू. आपण सेक्शन मेथडनीच ड्रॉ करू. तर मग नेक्स्ट न्यू फाईल नंतर फोल्डर सिलेक्ट करायचं. इथं मिलीमीटर मॉडेल नाव द्यायचं त्याचं ब्रास. त्याच्यानंतर फोल्डर डेस्कटॉपला तुम्ही जिथं पुढे सेव्ह करणार तिथं तर मी प्लंबर ब्लॉक असेंब्लीचं फोल्डर बनवलेलं तिथं सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर इथं ओके नाव द्यायचं. फाईल ऑलरेडी एक्झिस्ट कारण की मी इथं 1 नाव देतो ठीक आहे. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड व्हाईट करतो तुम्हाला क्लिअर विजिबल व्हावं म्हणून. बट ॲक्च्युली व्हाईट बॅकग्राऊंडनं डोळ्यांना त्रास होतो. तर तुम्ही ते जे बाय डिफॉल्ट बॅकग्राऊंड आहे तेच राहू द्यायचं त्यांनी काही वाटत नाही ठीक आहे. नेक्स्ट आता इथं मी बॉटम प्लेन सिलेक्ट करतो आणि ओके करतो ठीक आहे. आता सगळ्यात पहिले बघा इथं हे किती दिलेलं आहे आउटसाईड 64. तर मग मी इथं सेंटरपासून 64च्या हाफ 64 बाय 2 म्हणजेच 32 ठीक आहे. त्याच्यानंतर नाही तर बघा डिस्टन्स दिलेलं आहे. अगेन इथं काही सेंटरपासून डिस्टन्स दिलं आहे का नाही दिलं आहे. तर हा जो पार्ट आहे आपण सिमेट्रिक काढू म्हणजेच काय की दोन्ही पण म्हणजे पूर्ण प्लेनलाच तो सिमेट्रिक काढू. तर मग हे डिस्टन्स चेंज करा. आता बघा आपण सेंटरपासून ड्रॉ करू म्हणजे कुठून इथून. तर इथून हे डिस्टन्स किती आहे आता बघा इथं डिस्टन्स दिलेलं आहे 44. तर 44च्या हाफ येतं 22 ठीक आहे 22. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता हे टोटल 28 दिलं आहे बरोबर. 28च्या हाफ येतं 14 14 ठीक आहे 14 एंटर.
त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता बाहेरच्या साईडला यायचं आपल्याला. किती यायचं बाहेरच्या साईडला, तर हा जो डायमीटर आहे, हा डायमीटर किती दिलेला आहे 48. तर मग इथं काय करायचं, एक बाहेरच्या साईडला लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्याच्यानंतर याला डिस्टन्स द्यायचं सेंटरपासून इथून इथपर्यंत. किती डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला, 48च्या हाफ म्हणजेच 24, किंवा तुम्ही इथं डायरेक्ट 48/2 पण टाकू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये इथं डिस्टन्स दिलेलं आहे का, नाही 64 दिलेलं आहे, 46 दिलेलं आहे. ठीक आहे, मग आपण काय करू शकतो, तर एक लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर अगेन डिस्टन्स फ्रॉम सेंटर पॉईंट किती दिलेलं आहे आपल्याला, 46च्या हाफ, 46/2. ओके, 46/2. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, परत हा डायमीटर दिलेला आहे 64. तर मग आउटसाईडला परत इथं काय करायचं, 64 घ्यायचं. तर मग इथं बघा याला डिस्टन्स द्यायचं. तर परत हे किती मग 64च्या हाफ. त्याच्यानंतर बघा सेंट्रल 64, परत हे 64 दिलेलं आहे. ठीक आहे, मग इथून परत एकदा या साईडला एक अंदाजी लाईन ड्रॉ करायची आणि याला परत डायमेन्शन सेंटर पॉईंटपासून 64/2 आणि क्लोज. बघा आता आपण काय करू, हा पार्ट इथपर्यंत कंप्लीट करू म्हणजेच. ठीक आहे, याला इथं पॉईंट डाऊन करू. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जे सेंटरचं जे होल आहे, सेंटरचं होल किती दिलेलं आहे आपल्याला, 32चं दिलेलं आहे. तर मग काय करायचं, परत इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आणि तिचं डिस्टन्स द्यायचं 32. डायमीटर दिलेलं आहे, मग रेडियस किती येणार, 32/2 म्हणजे 16 येणार. ठीक आहे, आता बघा इथं आपण लाईन ड्रॉ केली. आता इथं एक्सटेंड कमांडवरती क्लिक करायचं. ही एक क्विक ट्रिम आणि इथं आहे क्विक एक्सटेंड. मग याला काय करायचं, क्लिक करायचं. बघा दोन्ही बाजूला आपण काय केलं, एक्सटेंड केलं. आणि हे म्हणजे सेंटरचं आहे, याला काय करायचं, ट्रिम करून टाकायचं. यांची काही गरज नाही आपल्याला. ठीक आहे, आता बघा इथं ही डायमेन्शन थोडी सुटसुटीत करून घ्या, तुम्हाला समजले पाहिजे. हा काय झाला, हाफ साईड आपण ड्रॉ केली. आता याला काय करायचं, मिरर करायचं. सिलेक्ट करा पहिले एक एक लाईन. सिलेक्ट केल्यानंतर बघा आणि मिरर कमांडवरती क्लिक करायचं. बघा 2D मधली मिरर कमांड इथं राहते आणि सेंटर लाईन सिलेक्ट करायची आणि याला अप्लाय करायचं. बघा अशा प्रकारे आपला हा पार्ट काय झालेला आहे, पूर्णपणे ड्रॉ झाला. आणि याला फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर बघा हा पार्ट असा आपल्याला आलेला आहे. आणि याला काय करायचं, रिवॉल्व कमांड यूज करायची. रिवॉल्व कमांडमध्ये सिलेक्ट द कर्व, हा कर्व सिलेक्ट केला. स्पेसिफाय वेक्टर आता बघा इथून पण करू शकता. इथं डायरेक्ट हा जरी सिलेक्ट केला तर सेंटर पॉईंट पण ऑटोमॅटिक डिटेक्ट होऊन जातो. आणि बघा इथं 360 टाकायचं, नाही तर ते तुमचं जेवढं तुम्ही डिग्री टाकशाल तेवढंच राहील. ठीक आहे, अशा प्रकारे हे काय ब्रास बुश तयार झालेले. तर मग आता याच्यामध्ये बघा आपलं काय कोणतं फीचर बाकी राहिलं, तर याच्यामध्ये होल फीचर आणि इथं खाली जे थोडंसं जे 8x8चं जे सर्क्युलर ते आपल्याला ड्रॉ करायचं. आता सगळ्यात पहिले काय करायचं, 4 mm होल ड्रॉ करायचं. तर 4 mm होल बघा कुठं आहे, तर या फेसला आहे बरोबर. तर मग आपण काय करू, आता बॉटम फेसला तिथं ड्रॉईंग काढू आणि इथं कितीचं होल काढायचं आहे बघा, ते एक्झॅक्ट सेंटरला आहे. असं पण सेंटरला आहे ना, असं पण सेंटरला आहे. तर म्हणजे ह्याच पॉईंटला येणार ते. आता हे वेगळं काही घ्यायची गरज नाही. त्याचं डायमीटर आहे 4 आणि याला फिनिश करायचं. फिनिश केलं. आता हे वरच्या बाजूला आहे, तर याला एक्सक्लूड करायचं इथून. बघा हा स्केच सिलेक्ट करा, एक्सक्लूड स्केच सिलेक्ट केलं आणि याला इथं वरती आणि इथं सबस्ट्रॅक्ट करून टाकायचं, अप्लाय. ठीक आहे, आता हे होल कट झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आता बॉटम साईडला एक मटेरियल ॲड करायचं आहे, स्केच. आणि ते मटेरियल ॲड करताना किती बाय कितीचं आहे, ते 8x8चं आहे. ठीक आहे, डायमीटर 8 आणि याला फिनिश. तर बघा इथं हे जे ऑइलचं होल होतं इथं 4 mm डायमीटर होता आणि याचं डायमीटर किती दिलेलं आहे, 8 दिलेलं आहे. तर मग हे मोठं होल आहे बघा. तर मग आपण आता काय करायचं, एक्सक्लूड आणि ह्या डायरेक्शनमध्ये बघा
तर ह्या डायरेक्शनमध्ये आता बघा इथं डायमेन्शन कशी द्यायची. तर हा जो सर्कल होता हा कितीचा होता 44चा बरोबर. 44पासून खाली 8 mm आहे म्हणजे किती येईन ते 44च्या हाफ 22 प्लस 8 किती झालं 22 प्लस 8 किती 30 बरोबर 30 ठीक आहे. बट इथं किती आहे 22पासून स्टार्ट होणार ती बरोबर. तर मग इथं काय करायचं 22 टाकायचं. 22पेक्षा थोडं कमी घ्या कारण की इथं कसं राहतं एक्झॅक्ट तो जो टेंजन पॉईंट आहे टेंजन पॉईंट लिहिणं आणि तिथं परत मटेरियल थोडंसं पेंडिंग राहील. तर आपण काय करायचं थोडं इनसाईड घ्यायचं आहे. तर मग इथं 20 टाका ठीक आहे म्हणजे तो पार्टमध्ये राहील बघा. समजलं ना. आपण मध्ये का बरं घेतलं ते कारण की तिथं तो मध्ये आला पाहिजे. आणि इथं काय करायचं युनिट करून टाकायचं युनिट ठीक आहे आणि ओके करायचं. बघा हे काय आलं आपलं या साईडला त्या फेसमध्ये बसणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता हा पार्ट पूर्ण कंप्लीट झाला आपलं. ह्याच्यामध्ये आपण हे जे ड्रॉइंग जर बघितलं तर ड्रॉइंगमध्ये कोणते कोणते फीचर होते. हे सेक्शन व्ह्यू. आता सेक्शन व्ह्यू आपण सर्क्युलेट केला त्याच्यामध्ये एक होल होतं ऑइलचं. ते ऑइलचं होल पण आपण 4 mm डायमीटरचं ड्रॉ केलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे की ते बॉटम साईडला इथं सर्क्युलर पार्ट होतं थोडासा तो म्हणजे बाहेरच्या साईडला आहे. तर 8x8चा 8 डायमीटर आणि 8 mm त्याची लेंथ आहे. तर तो पण आपण काय केला ड्रॉ केला बघा. तो आता इथं या बॉडी पार्टमध्ये इथं बसणार तो ठीक आहे. अशा प्रकारे हे काय पुश आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर हे हाईड करा स्केचेस वगैरे आणि हा पार्ट आपला कंप्लीट झाला बघा. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघू.